सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे। तर उद्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 4,000 रुपये इथं जमा होणार आहेत। तर त्यामध्ये PM किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता इथं एकदाच दोन्ही तुमच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांना PM आणि नमोचा हप्ता तर मिळणार आहेत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आता PM किसानचा 18वा हप्ता, त्याचप्रमाणे नमोचा 4था हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहेत। तर ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही, तर अशा जे काही शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत, त्यानंतर आता जे काही इथं मिळणार आहे, तर उद्याला तुमच्या बँक खात्यात आधार लिंक बँक खात्यामध्ये PM आणि नमोचा एकदाच दोन्ही हप्ते निवडणुकीमुळे तुमच्या बँक खात्यात इथं जमा होणार आहेत। तर PM किसानचा 17वा हप्ता जर तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर इथं तुम्ही बघू शकता जे काही अपडेट लेटेस्ट न्यूज आहे। त्यानंतर इथं पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, त्यानंतर नगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, तर बरेच जिल्हे यामधून वगळण्यात आलेले आहेत व बरेच शेतकरी व बरेच जे काही शेतकरी आहेत ते अपात्र ठरलेले आहेत। तर त्यांचा लँड सेंडिंगचा, तर जे काही PM किसानचे पात्र शेतकरी आहेत, तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात नमोचा जे काही 4था हप्ता आहे ते आता इथं जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे PM किसानचा जे काही सर्व हप्ता आहे, ज्या शेतकऱ्यांना PM आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर उद्याला तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये तुमच्या आधार लिंक बँक खात्यात इथं जमा होणार आहेत। त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहेत। त्यानंतर लाडका भाऊ योजना, जे की आता तरुणांना रोजगारसह त्यांना 10,000 रुपये इथं वेतन त्यांना मिळणार आहेत। त्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 रुपये महिना अशी जे काही महिलांसाठी योजना सुरू झालेली आहे। त्यानंतर पिंक ऑटो योजना, तर सर्व योजनेबद्दल आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर शेतीविषयक त्याचप्रमाणे खरीप पीक विमासुद्धा आता मंजूर झालेले आहेत। त्यानंतर रब्बी पीक विमासुद्धा, तर तुम्हाला रब्बी पीक विमा कोणत्या बँक खात्यामध्ये व कोणत्या तारखेला मिळणार आहे ते पाहायचं असेल तर आता घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता। त्यानंतर पीक विमा, तुम्हाला कोणत्या पिकासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे व तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहेत, हे सुद्धा तुम्ही आता घरबसल्या पीक विमाच्या ऑफिशियल पेजवरून चेक करू शकता। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेलं आहे। तरीसुद्धा पीक विमा संदर्भात व शेतीविषयी काही अडचणी असतील, त्यानंतर PM आणि नमोचे हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। थँक्यू।